मराठा क्रांती मूक मोर्चा उद्या ठाणे शहरामध्ये अवतरणार आहे। आधीच्या सगळ्या मोर्चांप्रमाणे हा मोर्चाही यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे। 3 हात नाक्यापासून निघणारा हा मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला जाईल। तिथे 5 तरुणींचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देईल। मोर्चा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणे पोलिसांनी जंगी तयारी केली आहे। 100च्या आसपास वरिष्ठ अधिकारी आणि तब्बल 600 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या तसंच बीडीडीएस पथकांचाही समावेश आहे। त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे मार्गही बंद असणार आहेत। मोर्चा दरम्यान ठाणे पश्चिमेतल्या बस आगारातून एकही बस सोडली जाणार नाही। दरम्यान मोर्चासाठी रेल्वे विशेष 40 लोकल सोडणार आहे। सर्व्हिस रोड आहे, त्या सर्व्हिस रोडवर आपण कुठल्याही प्रकारचं पार्किंग अलाउ करणार नाही। ते यासाठी की ही जागा मोर्चेकरांना उभे राहण्यासाठी वापरण्यात येणार आहे। त्याशिवाय त्यातली एक जी लेन आहे ती आपण एक्झिट किंवा इमर्जन्सी रूट म्हणून वापरणार आहोत। अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। एकूण मी स्वतः 1 डीसीपी, 4 एसीपी, 51 अधिकारी आणि 361 कर्मचारी असा वाहतूक विभागाचा फोर्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।